गावातली मुंबईमध्ये रिक्षा चालकांना मराठी भाषा येते की नाही याची पडताळणीची मोहीम आता सुरू करण्यात आलेली आहे। प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही तपासणी केली जाते आणि यासाठी मुंबईमधल्या महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पथकं सुद्धा तैनात करण्यात आली। ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांच्यावर नियमानुसार आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। परिवहन विभागाने मराठी अनिवार्य केलेले आहे चालकांसाठी आणि त्याची आजपासून खरं तर टेस्टिंग सुरू आहे, चेकिंग सुरू आहे की मराठी भाषा ही चालकांना येते का, टॅक्सी चालकांना येते का याबाबतचे तपास आहे तो RTO अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे आणि काही प्रश्न आहेत ते विचारले जातात ज्या पद्धतीने जे व्यावहारिक मराठी भाषा यायला पाहिजे, म्हणजे कुठे जाताय तुम्ही, काय कुठे जायचं आहे, कशा पद्धतीने कोणत्या बाजूला जायचं आहे, हे जे मराठी व्यावहारिक मराठी भाषा आहे ती येणं गरजेचं आहे। 14 क्वेश्चन दिलेले आहे, त्याच्यापैकी हे क्वेश्चन सगळे जे व्यवहारी मराठी आहे त्यांच्या कामाच्या संदर्भात, तर त्या संदर्भात सगळे क्वेश्चन आहे तर ते आपण विचारणार। तर त्याच्यापैकी एक 4 ते 5 क्वेश्चनची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे जी समाधानकारक वाटली पाहिजे आपल्याला आणि त्यानुसार त्यांना चेक केलं जाईल की त्यांना मराठी येतं का नाही। प्रतिसाद आता कारवाई सुरू केलेली आहे, बघूया। हो, आता सध्या त्यांना नोटीस दिली जाणार 1 महिन्याची, तर तुम्ही 1 महिन्यात शिकून घ्या। जर त्या 1 महिन्यात जर तुम्ही शिकले नाही तर तुमचं 1 महिन्यानंतर तुमचा जो बॅच असतो तो बॅच 3 महिन्याकरता सस्पेंड केला जाईल। तुम्ही पुन्हा एकदा 1 महिन्याची त्यांना मुदत देता, ही कारवाई सुरूच राहणार? हो, कारवाई सुरूच राहणार आहे।